आज आपण या ठिकाणी जे आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यामध्ये जे आपलं काम असतं ते आपण एव्हरी डे शेअर करतो. तुम्ही ते व्यवस्थित केअरफुली बघू शकता. ओके. काय इश्यू आहे एवढ्या वर? हाय एव्हरीवन. चला, आज आपण मॉर्निंगला जो हा ट्रेड प्लॅन केला होता, निफ्टी 24,000चा पुट अबोव 145 बाय दिला होता, बाय करू शकता. 9:31 आपलं कम्युनिकेशन होतं. स्टॉप लॉस दिला होता 122चा आणि टार्गेट होतं 156, 165 आणि 177. तर बघा, खूप छान इथे अपेक्षेपेक्षाही जास्त अशी मुवमेंट आपल्याला या ठिकाणी मिळालेली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हा आपला निफ्टीचा चार्ट आहे. प्रॉपर केअरफुली लक्ष देणं गरजेचं आहे. आपण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन सांगतो. आपण कोणत्याही इंडिकेटरचा इथे वापर करत नाहीत. आपलं जे काम आहे हे पूर्ण डेटाबेस आहे, ऑप्शन चेन बेस आहे आणि प्राइस ॲक्शन. या ठिकाणी पहा, मी ऑलरेडी चार्टवरती लेवल प्लॉट केलेले आहेत. या लेवल तुम्हाला इथे परफेक्टली शो होतील. तुम्ही इथे व्यवस्थित केअरफुली बघा. मार्केट गॅप अप जरी झालं असलं तरी पण मार्केटचं डेटा आणि सेंटिमेंट हा बेरिश होता. त्यामुळे इथे काही काळजी करायचं कामच नव्हतं. तर त्या पद्धतीनं आपण आपलं हे प्रिपरेशन प्लॅन केलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 9:31 आपली पुढची एंट्री बाय होती. ते आपण पुढची एंट्रीला आपण प्रिपरेशन प्लॅन केलेलं होतं. ओके. 9:31 म्हणजे साधारणतः आपण आय थिंक या कॅन्डलमध्ये आपण इथे एंटर प्लॅन केलेला होता. ठीक आहे. आता पण मार्केटमध्ये हा जर लो ब्रेक झाला तर प्राइस सस्टेन इथे जर नाही होऊ शकली, इथे आता थोडासा आपण स्टडी करूया. या ठिकाणी पहा, 23,900 पर्यंत मार्केट थोडासा
ते डाऊनफॉल करेल आणि ते जर सस्टेन नाही झालं तर मग खूप मोठा फॉलचे एक्सपेक्टेशन आपण इथं ठेवू शकतो. हे बघ 23,900 इथपर्यंत आपण छोटं टार्गेटचं प्लॅन इथं तुम्हाला करता येईल. वाय डेटा आता पुट साईडला थोडा बिल्ड होत चाललेला आहे, तर बी केअरफुली, कारण एवढा जर खूप क्वालिटीचा आपला ट्रेड झालेला, आपण 145 ते 222 पर्यंत आपण त्यामध्ये आज प्रॉफिट बुक केलेला आहे. तुम्हाला जर असेच प्रॉफिट बुकिंगचं रोज इन्फॉर्मेशन हवं असेल तर टेलिग्रामची लिंक पिन केलेली आहे, तुम्ही त्याला जॉईन करून तुमचा काही लॉस असेल त्यामध्ये तुम्ही तुमचं प्रिपरेशन प्लॅन करू शकता. ओके. अशा पद्धतीनं मार्केटचं जे बिहेवियर चाललेलं आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला इथे बघायला मिळेल. व्यवस्थित तुम्ही केअरफुली जर केला स्टडी सगळा तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये विनिंग करू शकता. छोट्या टार्गेटसाठी जर प्लॅन तुम्हाला करायचा असेल त्यापेक्षा थोडंसं वेट करा. ऑलरेडी आपण इथे 145 ते 222 म्हणजे 77 पॉईंटचं आपण प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे आज मॉर्निंगला. ओके. 77 ही खूप मोठी अमाऊंट आहे. 77 पॉईंट्स नॉट जोक. 5,500 रुपयाचा आपला सकाळी मॉर्निंगचा प्रॉफिट आपण इथे प्रॉपर परफेक्टली डेटाबेस अनालाइज आणि आपल्या प्राइस ऍक्शन वरती आपण बुक केलेला आहे. मार्केटमध्ये सेंटिमेंट हे प्रॉपरली बेरिशच आहे. फक्त आता या ठिकाणी आपण एक एक 23,900 आपण इथे वेट करतोय, कारण एवढा प्रॉपर फॉल झाल्यानंतर लगेच आपण ट्रेडचं प्रिपरेशन कधीच करायचं नाही. 162 पॉईंटचा निफ्टीने फॉल केलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक लिंक क्लब करून ठेवतो. हा टेलिग्रामचा लिंक आहे, तुम्ही इथे जॉईन करू शकता किंवा विंग्स ऑफ मार्केट या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. WINGS ऑफ मार्केट. ओके. बघा इथे काय झालं,
आपल्याला जे अनपेक्षित आहे तेच बनते, म्हणून कधी पण एक थोडासा वेट करा. प्रॉपर अपॉर्च्युनिटीची वेट खूप महत्वाची असते. एकदा प्रॉपर अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे मिळाली, आपण तो संधीचा नक्कीच फायदा घ्यायचा असतो. आजचं जे लॉजिक्स आहे, आपण ट्रेड कसा प्लॅन केला होता, ट्रेड कशा पद्धतीने आपण पंच केला होता, एका ओव्हरव्ह्यू आपण ट्रेडचा बघूयात. सकाळी हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला जस्ट थोडस एक व्ह्यू क्लिअर करून घेतो. बँक सॉरी बाय निफ्टी 24,000, पीई अबाउट 145, स्टॉप लॉस 122 आणि टार्गेट तुमचं 156, 165 आणि 177. एंट्री ट्रिगर 9:31 ला एंट्री ट्रिगर झालेली इथे मेन्शन केलेले 145 ते 150, 145 ते 155, 145 ते 100, तेच मी तुम्हाला हा 24,000च्या फूटवरती पण घेऊन जातो. हो. हा, इथे पहा, दोन्ही गोष्टी तुमच्या सोबत तुमच्या समोर आहेत. या ठिकाणी तुम्हाला थोडासा एक हा क्लू क्लिअर करून देतो. आपण एंट्री कशी प्लॅन केली होती, कारण सगळ्यात महत्वाचं की लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे, आणि लर्निंग जर नसेल तर तुमचं त्या काम करण्यात काहीच मतलब नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण इथं 145 ला आपण इथं एंट्री पॉइंट टाकू. ओके, या ठिकाणी पहा 145 आणि आपला एंट्री पॉइंट कधी होता 9:31, 9:30 चा आपण 9:31. ओके, हे बघा 9:31 ला आपण एंट्री झालेला आहे. 9:31 ला इथे 145 प्राइस क्लिअर आहे. ओके, नो वरी. ठीक आहे. आता आता या ठिकाणी बघा, आपण हा इथे चॅनल आपला मेन इंडेक्सचा चार्ट इथे लावलेला आहे. आता या ठिकाणी हे ज्या माझ्या मी लेवल प्लॉट केलेल्या असतात, या लेवलला मार्केट गॅप अप झालं, प्राइस ऍक्शन मध्ये इथे आपली प्रिपरेशन बनलेली आहे, आणि त्यावेळेस ऑप्शन चेन मध्ये मी जे काही प्रेडिक्शन केलं होतं ते पण आपण ऑप्शन चेन वरती पण बघूयात. तर इथे कॉल साइडला ओआय डेटा बिल्ड झालेला होता. ठीक आहे. आपले ऑप्शनचे हा या ठिकाणी पहा, 24,000चा जो हा पुट होता आपल्याकडे बाईंग साठी, तर इथे डेटा कॉल साइडला बिल्ड झाल्यामुळं मार्केट हे खाली जाणार हे कन्फर्म होतं. प्लस माझं जे
सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगतो की सकाळी 7:30 वाजता माझं एक अनालाइज असतं. ते अनालाइज माझा आज ओव्हरऑल डे बेरिश राहील का बुलिश राहील का साइडवेज राहील हे माझं कन्फर्म असतं. तर 7:30च्या अनालाइज मध्ये माझ्याकडं पुटचं प्रिपरेशन आलं होतं. मार्केट जरी या ठिकाणी गॅप अप होऊन वर गेलतं तरी पण माझा व्ह्यू हा बेरिशच होता. म्हणून मी मार्केट ह्या ब्लॅक लाईनला कुठं रेजिस्ट करतं मी एवढंच फक्त वेटिंग करत होतो. हा लो ब्रेक झाला, मी इथे या ठिकाणी एंटर प्लॅन केला आणि माझं टार्गेट होतं 23,900च. तर 23,900ला मार्केटनं इथे 23,911 पर्यंत लो मारलेला आहे आणि हा 23,900 ला मार्केट परत खाली जाईल. अशा पद्धतीनं आजचा जो डेटा प्लस प्राइस ऍक्शन प्लस ओव्हरऑल सेंटिमेंट जो आहे आपल्याकडे एलटीपी डेटा कॅल्क्युलेटर त्यानुसार आपण प्रेडिक्शन प्रॉपर प्लॅन करतो. एकदम रॉकेट सारखा प्रीमियम गेलेला आहे बघा. त्यांनी किती हाय मारला, 132चा हाय मारलेला आहे. आपण 122ला बुकिंग दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. 100 म्हणजे 145 ते 132 साधारणतः 187 पॉइंट टोटल मुवमेंट आलेली आज प्रीमियम मध्ये. ओके, जस्ट मी तुम्हाला इथे 145 टू 132 काय गेला आहे. तर त्याच्या ठिकाणी आपण ट्रेडचं प्रिपरेशन आता इथे बघा. तुम्हाला अजून एक माझ्याकडून मी एक लर्निंग इथे इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की आपण स्टॉप लॉस वगैरे कसा प्लॅन केलेला असतो. 130.22चा आपल्याकडे स्टॉप लॉस आहे. ओके, 122 बघा. आता या ठिकाणी आपण हा जर प्राइस इथे पास्टला जर बघितलं तर या ठिकाणी पण प्राइस नाही तर एकदा टच करून गेलेला आहे, तर आपला हा एसएल उडाला असता. बघितलं इथे. ओके, आता इथे हा स्विंग लो खूप मोठा एसएल होता, तर आपले तर रिस्क रिवॉर्ड बसत नव्हता. म्हणून प्रॉपर प्लॅन करून पास्टला बॅक टेस्ट करून मी इथे हा थोडासा बफर देऊन रिस्क प्लॅनिंग केला. बघा, छोटाच रिस्क प्लॅन आहे पण तुमच्यासाठी हा खूप मोठा लर्निंग असू शकतो आणि ह्या गोष्टीच आपल्याला मार्केटमध्ये शिकता आल्या पाहिजे. कारण तुमचा 145 ते 122 साधारणतः 23 पॉईंटचा माझा एशल होता आणि मी जर 101चा एशल घेतला असता तर मला एशल 45 पॉईंटचा माझ्या रिस्क मध्ये बसत नव्हता. हा झाला इथे विषय तुमचा क्लिअर. आता नंबर 2, मी 156चं टार्गेट प्लॅन केलं होतं. ओके, कालचा क्लोजिंग मी इथे प्लॉट केला होता. बघ, कालचा क्लोजिंग 158 आहे. 2 पॉइंट मी लो ला बफर मारला, 156. ओके, आला. त्याच्यानंतर दुसरा प्लॅन होता माझा 165. बघा, कालच्या क्लोजिंगच्या कॅन्डलचा हा 165 आहे, मी तो फॉलो केला. ओके, त्यानंतर मी या ठिकाणी बघा तुम्हाला नेक्स्ट टार्गेट जो दिला तो 100 किती दिलाय, 77.
बघा 177 मी या ठिकाणी तुमचा हा इथे हायचा टार्गेट दिलेला आहे. 172 मला एक्सपेक्ट होतं की मार्केट इथे थोडासा हाय जंप करणारच आहे, कारण एवढी रॅली आणणार म्हणल्यावर हाय जंप होणार हे अटळ असतं, तर आपलं टार्गेट अचीव होणार हे पण कन्फर्म होतं. पण मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट मी म्हटलं ना अपेक्षेपेक्षाही जास्त मिळाली आणि आपला ट्रेड हा क्वालिटीमध्ये शिफ्ट झाला आणि क्वालिटीमध्ये आपण इथे अर्न करू शकतो. एक मिनिट, मी यांना कोणाला तरी चॅनलची लिंक हवी, लिंक सेंड करतो त्यांना. लाईव्हच आहे तो आय थिंक. सर लिंक शेअर केली, जॉईन करू शकता. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय झालं, मी तुम्हाला म्हटलं काय होतं की मार्केटमध्ये आपल्याला कोणतीच घाई गडबड करायची नाही. बघा मार्केटने आपण जर इथे पुटचा कोणी प्लॅन केला असता तर मार्केटनं एसएल पूर्ण धडाधड उडवले असते. करेक्ट आहे ना? कोणालाही जरी चॅनल मध्ये जॉईन करायचं असेल तर त्यांनी विंग्स ऑफ मार्केट चॅनलचं नाव आहे, जॉईन करू शकता. आम्ही नवीनच सुरुवात केलेली आहे, पण आपण क्वालिटीमध्ये लर्निंग आणि जे ट्रेडिंगचं प्रिपरेशन प्लॅन आहे हे प्रॉपर डे बाय डे पॉईंट टू पॉईंट शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही नक्कीच आवर्जून शेअर करा जे की लॉस मेकिंग आहेत. आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट प्रिपरेशन प्लॅन करत आहोत. कोणत्याही प्रकारचा आपण इथे चॅनलचे चार्जेस ठेवलेले नाहीयेत आणि डे बाय डे तुम्ही लर्निंग पण इथे प्लॅन करू शकता. गुड अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेपर्यंत वेट करा. नक्कीच छान अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल. आपण त्याचं प्रिपरेशन प्लॅन करू. आज आपण जे काही शिकला आहात ते इम्प्लिमेंट करा, नोट्स बनवा आणि काही प्रॉब्लेम्स असतील
टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही विचारू शकता. ज्या काही चॅनलवरती इन्फॉर्मेशन आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्हाला आवडल्या तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. छोट्या छोट्या गोष्टी आपण जे काही आपला लॉस बनवतात त्या गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, शिकणार आहोत आणि आपलं लर्निंग परिपूर्ण करून आपण एक दिवस प्रॉफिटेबल ट्रेडर बनणारच आहोत. ओके, आजचा सेशन मी इथे हा ब्रेक करतो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आपण सेकंड हाफमध्ये जॉईन करणार आहोत दुपारी.